दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये। आता राहुरीच्या मुळा जलाशयातील मासा अमेरिकेला एक्सपोर्ट झालाय। मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे सादर करण्यात आलेली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही भारतातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा पर्यावरणीय दृष्ट्या निरोगी, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या समावेशक विकास घडवून आणणारी योजना आहे। मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन हे PMMSYचं मुख्य उद्दिष्ट आहे। नवीन मासेमारी बंदरे, लँडिंग सेंटरसाठी प्रोत्साहन यासारखे प्रयत्न करून भारतीय मत्स्य व्यवसायाचे आधुनिकीकरण हेच याचा मुख्य उद्देश आहे। या अनुषंगाने राहुरी तालुक्यातील मुळा जलाशयामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत भूजलाशयन पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्प गेली 9 महिन्यांपासून तिलापिया जातीचं मत्स्य संवर्धन सुरू होतं। बुधवारी 2 एप्रिलला तिलापिया मासा अमेरिकेला एक्सपोर्ट झालाय, अशी माहिती अमोल काळे यांनी दिली आहे। मुळा जलाशयातील तिलापिया मासा हा उत्तम दर्जाचा असून एक्सपोर्टसाठीचे सर्व पॅरामीटर आम्ही पूर्ण केलेत, अशी माहिती काळे यांनी देत मत्स्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले। मी गेल्या 1 वर्षापासून पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्प मुळानगर या जलाशयामध्ये करत आहे। तसेच या प्रकल्पामध्ये मी 7 महिन्यापूर्वी तिलापिया प्रकारचा मत्स्यबीजे संचयन केलेले आहे। या मत्स्यबीजला किंवा माशाला मार्केटमध्ये चांगली मागणी असल्यामुळे आम्ही तिलापिया प्रकारचे मत्स्य संवर्धन करत असून आज या ठिकाणी आमची मत्स्यबीजची हार्वेस्टिंग होत आहे। या हार्वेस्टिंगमध्ये आम्हाला राईस टाईट या कंपनीचे सहकार्य लाभले आहे। या कंपनीमार्फत आम्ही आमच्या माशाची विदेशामध्ये एक्सपोर्ट करत असून आम्हाला चांगला बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे आणि माशाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे आम्हाला जे बायर आहेत ते आम्हाला जागेवर उपलब्ध झालेले आहेत। तसेच जे एक्सपोर्टसाठी आवश्यक असणारी सर्व पॅरामीटर आज आम्ही पूर्ण केलेले असून आमच्या मार्केटला चांगला सेल होत आहे। या प्रकल्पासाठी आम्हाला मत्स्य व्यवसाय सहाय्यक मत्स्य आयुक्त अहिल्यानगर तसेच प्रादेशिक आयुक्त नाशिक व मत्स्य आयुक्त मुंबई या सर्वांचे सहाय्यक लाभलेले आहे। या सर्वांचे मी मनस्वी आभार मानतो। तसेच या प्रकल्पामार्फत मला व माझ्या कुटुंबाला एक रोजगार उपलब्ध झाल्यामुळे मी सर्वांचे आभारी आहे आणि यामार्फत आम्हाला एक चांगला फायदा मिळालेला आहे। मुळा जलाशयातील तिलापिया मासा हा खूप उच्च प्रतीचा असून त्याला परदेशात मोठी मागणी आहे। आम्ही येथील सर्व मासा खरेदीसाठी कायम तत्पर राहू, असं रेसिंग टाइड या एक्सपोर्ट कंपनीचे संचालक विश्वजीत भुनिया यांनी सांगितलंय। मेरा नाम है विश्वजीत भुनिया, मैं कोलकाता से आया हूँ। मेरा कंपनी का नाम है राइजिंग टाइड। एक्चुअली जो राइजिंग टाइड का कंपनी वो एक्सपोर्ट करता है, एक्सपोर्ट और इंपोर्ट दोनों ही करते हैं। हम लोग ऑल ओवर इंडिया से रॉ मटेरियल्स उठाते हैं। अभी हम लोग आया है महाराष्ट्र का जो डैम है मुला डैम में हम लोगों को जो अभी आज हार्वेस्ट चल रहा है, देख रहे हैं अभी गाड़ी लोडिंग हो रहा है। इधर का जो मटेरियल्स है वो क्वालिटी भी बहुत अच्छा है, लेकिन अभी जो हम लोग इधर आके ऑब्जर्व कर रहे हैं, देख रहे हैं कि इधर बहुत सारा केजेस है इतने, जहाँ से मेरे को आराम से 500 टन मिलना चाहिए था। अभी जो हम लोगों को थोड़ा बहुत कम मिल रहा है मटेरियल्स। अभी क्या इशू हो रहा है कि नहीं इशू हो रहा है मालूम नहीं है। तो अभी आप लोग जो जितना सारा फार्मर लोग है, अभी सभी लोग आगे बढ़िए और काम करिए, जितना हो सके आप लोग प्रोडक्शन को बढ़ाइए और भी केज जितना है उनसे डबल करिए। और मटेरियल्स वगैरह तो छोड़ दीजिए, हम लोग आया है कोलकाता से, हम लोग भी टच में रहेंगे उन लोगों के साथ, जो आगे जाके आप लोग जितना सारा मटेरियल्स कर रहे हैं वो हम लोग उठाए, और भी उनसे भी ज़्यादा होगा तो हम लोग उठा पाएंगे। आप लोग हमका फार्मर का तरफ से हमारा तरफ से एक रिक्वेस्ट है, आप लोग आगे बढ़िए और कल्चर को थोड़ा मतलब आगे बढ़ाइए, और भी जितना हो सके आप लोग काम करिए और प्रोडक्शन करिए। इधर का जो मटेरियल्स का क्वालिटी है वो बहुत भी अच्छा है, हम लोग का अच्छा है। इनका जो मटेरियल्स का क्वालिटी है हम लोग टेस्ट करके भी देखा है, खाया है, एक्चुअली बहुत टेस्टी है वो खाना। वो बाहर भी हम लोग भेजते हैं, जैसे कि USA है, अमेरिका है, चाइना है, जहाँ जाता है हम लोग का जो चैनल है उधर हम लोग भेजते हैं। उधर उन लोगों की तरफ से भी हम लोगों का फीडबैक आया है कि वो बहुत अच्छा है। वो हम लोगों का जो ऑर्डर दे रहा है अभी हम लोग उतना उन लोगों को दे नहीं पा रहे। तो इसी बेसिस में हमारा रिक्वेस्ट है कि आप लोग थोड़ा आगे बढ़िए और फार्मर को भी बोलेंगे आगे बढ़ के कल्चर करिए, माल हम लोग उठाएंगे
हम एक्चुअली हमारा नाम है विश्वजीत भूया, कोलकाता से आया हूँ। वो हम लोग हर बार आएंगे, आपका जो भी है। अभी हम लोग का आया है बाजकर जी के पास, जो बाजकर जी है इधर, क्या नाम, महाराष्ट्र का जो बाजकर जी है इधर, राहुरी तत्सव बाजकर जी, महाराष्ट्र जो अभी राहुरी का आया हूँ इधर, उनसे कांटेक्ट होकर आया हूँ। वो भी कोशिश कर रहे हैं अभी जितना हो सके माल बढ़ाने का। आप लोग भी थोड़ा बढ़ाइए, हम लोग आपको एश्योर करते हैं कि हम लोग माल उठाएंगे, ठीक है ना। और मैं धन्यवाद देना चाहता हूँ कि वो जो सी न्यूज़ मराठी है, उन लोग भी आगे आया है, आप लोगों को पास वो पेश करेगा क्या क्या नहीं हो रहा है, जो सिचुएशन क्या है, अभी क्या चल रहा है। एक्चुअली हम सेकेंड टाइम बोलेंगे कि जो तिलापिया का डिमांड है बहुत अच्छा है, वो भी आगे बढ़ेगा और भी वो पीछे नहीं जाएगा और बहुत आगे आएगा। वो आप लोग थोड़ा आगे बढ़िए और काम को आगे बढ़ाइए। तिलापिया माशाला भारतात आणि परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे। तिलापिया मासा हा खाण्यासाठी खूप चविष्ट आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि शरीरासाठी लागणारी खनिजे मिळतात। तसेच या माशामध्ये ओमेगा 3 असल्यामुळे ओमेगा 3 हे फॅटी ॲसिडचे उत्तम स्रोत आहे। तसेच गर्भवती मातांना मासे आहारात देणं उत्तम असल्याने या माशांना बाजारात प्रचंड मागणी आहे। आज हार्वेस्टिंग केलेला तिलापिया मासा अमेरिकेला एक्सपोर्ट होतोय, असं मेसर्स भार्गव ॲक्वाकल्चरचे तात्यासाहेब बाचकर यांनी सांगितलंय। भार्गव ॲक्वाकल्चर या कंपनीच्या माध्यमातून गेली आम्ही 2 वर्षापासून पिंजरा उभारणीचं तसेच मत्स्य खाद्य व मत्स्य बीज पुरवठा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करत आहोत। आज खऱ्या अर्थानं या मुळा जलाशयावर आम्ही जे काही 15 ते 20 युनिटचं जे काम केलं होतं पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन या प्रकल्पाचं, त्यासाठी आज आमच्या लाभार्थ्यांसाठी खरं आज आनंदाचा क्षण। त्यांनी गेली 9 महिन्यापासून हे जे काही कल्चर करत होते तिलापिया मत्स्य जातीचे, त्याचं आज हार्वेस्टिंग होत आहे आणि ह्या लोकांना पर केजीला कमीत कमी 100 रुपयाच्या पुढं प्रतिदर असा दर मिळतोय। आणि खऱ्या अर्थाने खरंच या योजनेचा जो काही हेतू आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी सफल होताना दिसतोय। तसेच हा जे तिलापिया जातीचा हा जो मासा आहे, हा मासा लहान मुलांना त्याच्यानंतर आपल्या शरीराच्या जे काही प्रोटीन कर्बोदके वगैरे याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात मिळतात। त्याच्यामुळे याला परदेशात व भारतात मोठ्या प्रमाणात मागणी आहे। आणि आजचा जो आम्ही हार्वेस्टिंग केलेला मासा आहे हा रायझिंग टाइड्स नावाने जी कंपनी आहे ती USA ला पाठवत आहे आज। त्यामुळे मी सर्वप्रथम सहाय्यक आयुक्त अहिल्यानगर कार्यालयाच्या आमच्या प्रतिभा मॅडम असतील, त्याच्यानंतर प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय आयुक्त आमचे बादुले सर असतील, त्याच्यानंतर आमचे जॉईंट कमिशनर आमचे चौगुले साहेब असतील, त्याच्यानंतर आमचे आयुक्त साहेब असतील, या लोकांचे खरंच खूप खूप आभार मानतो मी का जेणेकरून या लोकांनी हे प्रकल्प उभा करताना यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलेले आहे। आणि यातनं आमचे जे काही लाभार्थी आहेत ते स्वतः काम करून उभा राहत आहेत, ही खरंच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे। मुळा जलाशयावरील 15 पिंजरा मत्स्य संवर्धन करणाऱ्या लाभार्थ्यांच्या 15 टनाची पहिली विक्री झाली आहे। हे प्रकल्प उभारणीचं काम मेसर्स भार्गव ॲक्वाकल्चर याकरिता तात्यासाहेब बाचकर राहुरी यांनी मार्गदर्शन केलंय। तर या कामी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सह आयुक्त मत्स्य व्यवसाय आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे नोडल अधिकारी युवराज चौगुले, प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी प्रतिभा व्यवहारे यांचंही मोलाचं मार्गदर्शन मिळालंय। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।